मुलगा आलेला आहे आता महालक्ष्मी गणपतीला. आता त्याला मेसमधनं खाऊन खाऊन कंटाळा आला. सांगत होता मम्मी मस्त जेवण कर. त्यासाठी मी बनवलेलं आहे. आता ही वांगे बटाट्याचा रस्सा बनवलेला आहे बा. वांगे बटाट्याचा रस्सा आहे. आता त्याच्यात मीठ द्यायला लागले त्याला. वरण घटमुट वरण तिनं सांगितलं होतं, त्याच्यामुळं त्याला घटच वरण आवडते. हे वरण केलं तर डाळ मिरची केलेलं आहे. आमच्या इकडे डाळ मिरची करतो ते असं सोलापूर भागात डाळ मिरची केलेलं आहे. थोडा भात आहे. भात त्याला मी जास्त देत नाही, कारण त्यानं चरबी वाढते, तब्येत वाढते, सुस्तावते, म्हणून भात काही जास्त देत नाही. हे लोणचं आणि भजी केलं तर त्याच्यामुळं भजी पण दिले तर त्याला, आणि चपाती दिली. ती डाळ मिरची तिखट असते त्याच्यामुळे ती थोडंच दिलेलं. आणि हा कांदा. त्याला भूक लागल्यामुळं आता हे बनवलं. त्याला रोज रोज मेसचं खाऊन कंटाळा आल्यामुळे हे जेवण, माझ्याकडे पण मुलं असतात त्याच्यासाठी पण असतं रोज मेनू. हा जेवण बनवलेलं आहे. मोदक बनवलेलं आहे पण संपलेलं आहे आता, त्याच्यामुळे आजचं जेवण साधं आणि घरगुती पौष्टिक जेवण. वांग्याची भाजी, डाळ मिरचू, भजी आणि भात आणि चपाती. कसं वाटलं नक्की सांगा.